नमस्कार, जनक्रांती न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. वाटघाट या विशेष प्रोग्राममध्ये आपल्याबरोबर गेस्ट आहेत माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकंदरीत गेल्या 10 वर्षाच्या विकास कामाचा आढावा, त्याचबरोबर भविष्यातले त्यांचे मतदारसंघातील ब्ल्यू प्रिंट्स या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चला तर बोलूया त्यांच्याशी. नमस्कार बापू. नमस्कार. बापू, सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यात आपण 10 वर्ष नेतृत्व करताय. पाण्याचा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न जवळपास सुटत आला, पण ते कायमचं सुटावं यासाठी आपण काय नवीन भविष्यात काय प्लॅन केला आहे का? गेली 25-30 वर्षापासून दक्षिण तालुका हा उजनीच्या पाण्यापासून वंचित असल्यासारखा वाटला. काही प्रश्न निविदा झाले असतील, काही एस्टिमेट झाले असतील आणि मग प्रलंबित राहिल्यावरती काही तांत्रिक अडचणी असतील, बऱ्याच गोष्टी असतील. परंतु ज्यावेळेस अध्ययन केल्यानंतर लक्षात आलं की देगाव कालवा जो आहे तो पूर्णत्वास नेला तर हे पाणी देगाव म्हणजे उजनीचं पाणी देगाव कॅनॉलद्वारे हे आपल्याला धुबधुबीपर्यंत जेऊरपर्यंत आपल्याला सोडता येतं. आणि मग त्याच्या मागचं काय काय अडचणी आहेत तपासून घेतल्या. रेल्वेच्या वरती जो जलसेतू बांधायचा होता त्या जलसेतूच्या अडचणी प्रामुख्यानं होत्या. आणि मग 2-3 विभाग ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस सहजासहजी कामं पूर्णत्वास जात नाहीत. प्रत्येक विभागाच्या स्वतःच्या काही वरिष्ठांनी घालून दिलेला त्यांच्या विभागाने काही मर्यादा घालून दिलेल्या असतात. त्या विभागाच्या त्या मंत्री महोदयाच्या पुन्हा रेल्वे विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, महापालिका याच्या सातत्यानं बैठका घेऊन त्यातले मार्ग काढून मग रेल्वेला जे पैसे द्यायचे होते ते रेल्वेला पैसे दिलेत आणि जलसेतूचं टेंडर अर्धवट होतं ते पूर्ण करायला लावलं. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय, रेल्वे ब्रिजवरचा जो जलसेतू होता आत्ता देगाव नाल्याचा तो जवळपास पूर्ण संपलेला आहे. जॅकवेल जे आहे तिथं खोदायचं काम चालू आहे. त्याच्या पुढचं जे आहे उपसून पाणी उपसा करून पाणी जे पुढं शिरवळपर्यंत घेऊन जायचं आहे त्याच्याही निविदा झालेल्या आहेत. म्हणजे कालव्याच्या निविदा पण झालेल्या आहेत. आणि माझा दावा आहे की मार्च 2025पर्यंत ह्या दोन्ही कामाचे कालव्याच्या कामाची पूर्तता होईल, पूर्णत्वात जातील आणि 2025 मार्चपर्यंत धबधबी तलावात पाणी सोडायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामुळे या परिसरातल्या ज्या येणाऱ्या शेतकरी आहेत, ज्या शेती जमीन आहेत त्या ओलिताखाली येण्यास आपल्याला खूप यावर्षी मदत होईल असं वाटतं. नक्कीच बापू, आणखी एक जोड म्हटलं जातं की भीमा सिन्हा जोडकालव्या संदर्भातला तो प्लॅन आपला कुठंपर्यंत आलेला आहे? मी ज्यावेळेस 2014ला या विधानसभेचा एक सेवक म्हणून मला जनतेनं स्वीकारलं त्याच्या अगोदर मी ऐकून होतो की वडापूर धरण गेली 25 वर्षापासून मी ऐकत होतो. आणि ज्यावेळेस मला सेवा करण्याची संधी दिली त्यावेळेस शोधलं. वडापूर धरणाचा काही विषय नव्हता, परंतु भाषणामध्ये आश्वासनामध्ये अनेक वेळा देण्यात आलेला असं. आणि मग तो धागा पकडून वडापूरच्या धरणाच्या बाबतीमध्ये प्रस्ताव तयार केला. शासनानं धरणाच्या ऐवजी बॅरेजेस मंजूर केलं. नव्यानं बॅरेजेस मंजूर करण्यापर्यंत 18-19 साल उजाडलं आणि 18-19ला त्या बॅरेजेसला मान्यता घेतली. 19ला बॅरेजला मान्यता घेतली, निवडणुका लागल्या आणि स्वाभाविकपणे सरकार बदललं. म्हणजे महाराष्ट्रातल्या नागरिकांनी युतीला कौल दिला युतीला, परंतु दुर्भाग्यानं मित्रपक्षानं थोडीशी वेगळी भूमिका घेऊन विरोधी पक्षाचं सरकार सत्तेत आलं. आणि स्वाभाविकपणे 2-2.5 वर्ष मला कुठलाही एक नया पैशाचा प्रतिसाद मिळाला. प्रयत्न केले पण प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या या दक्षिण तालुक्याच्या सौभाग्यानं परत सरकार बदललं आणि परत त्याला गती देण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत 3-3.5 वर्षामध्ये जी प्रशासकीय मान्यता असते वडापूर बॅरेजेसची, त्या प्रशासकीय मान्यतेला रक्कमची मान्यता असते. जवळपास माझ्या माहितीनुसार त्यावेळेस 35 का 40 कोटीची मान्यता होती.
आणि आत्ता सुधारित मान्यता घेतल्याशिवाय त्याला पूर्तता पूर्ण होत नव्हती आणि ते काम पूर्णत्वात जात नव्हतं. मग आता सुदैवानं आत्ता मागच्या 1 महिन्यापूर्वी आपल्याला सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन 67 कोटी रुपयाला आपल्याला मान्यता मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं की आता नव्यानं निवडणुका ज्यावेळेस होतील त्यावेळेस त्याचं तात्काळ निविदा काढून वडापूर बॅरेजेसचं काम पूर्ण करणार आहे. वडापूरचं बॅरेजेसचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, कारण आपल्याला सीना भीमा कालवा कुणाच्या स्वप्नातला नव्हता, कुणाची मागणी नव्हती, माझ्या आश्वासनात नव्हतं, सरकारच्या आश्वासनात नव्हतं, पण बाहेर जे ऐकतो बघतो त्याच्यावरनं मला सुचलं की आपल्याकडे 2 नद्या आहेत, दोन्ही नद्या सुदैवानं मतदारसंघातल्या आहेत आणि मग भीमा नदीला पाणी जास्तीत जास्त असतंय. सोलापूर शहराला पाणी प्यायचं म्हटलं की भीमा नदीला पाणी सोडावं लागतंय आणि मग भीमा नदीचं पाणी आपल्याला सीना नदीमध्ये घेता येईल का, आणि म्हणून तसा प्रयत्न केला. आणि मग तसा प्रयत्न करत असताना सर्वेक्षण असतं, लेवल पाहावं लागतात, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्या गोष्टी झाल्या. सुदैवानं भीमा सीना जोडकायला होण्यासाठी योग्य आहे आणि होऊ शकतो असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस प्रस्ताव दिला. मग ह्या भीमा सीना जोडकालव्याला लागणारा पाणी त्याला उचलाची जल आयोगापर्यंत परवानगी लागते. याची त्याला 0.51 TMC पाणी उचलायची परवानगी पाहिजे होती आणि ती परवानगी मिळायला अनेक अडचणी येत होत्या. साठा शिल्लक तेवढा नव्हता आपल्याकडं, उपलब्ध साठ्यातून ते पाणी काढायचं 0.अर्धा TMC काढायचं खूप अडचणी आल्या. परंतु शासनाने माननीय देवेंद्र फडणवीसांच्याकडे ते खातं असल्यामुळं मला खूप सोपं गेलं आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी 0.51% TMC वडापूर बॅरेजेसमधून आपल्याला पाणी उचलाची परवानगी मिळाली. आता वडापूर बॅरेजेस झाल्याशिवाय पाणी साठणार नाही आणि साठल्याशिवाय वडापूर बॅरेजेसमध्ये पाणी साठल्याशिवाय त्या कॅनलला पाणी मिळणार नाही, बोगद्याला पाणी मिळणार नाही. आणि म्हणून एकावर एक अवलंबून असल्यामुळे मी खूप तातडीनं पाठपुरावा केलेला आहे. मला सार्थ अभिमान आहे. 15 ऑक्टोबरला 2:29 वडापूर बॅरेजेसचा सुधारित प्रशासकीय मान्यता 15 तारखेला 3:29 डाउनलोड झाली आणि 3:30 आचारसंहिता सुरू झाली. म्हणजे माझं भाग्य, माझ्या दक्षिण तालुक्यातल्या शेतकऱ्याचं भाग्य समजतं की मला ती उचलाची परवानगी प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आता सर्व पेपरवर्क पूर्ण झालेला आहे. आता वडापूर बॅरेजेसचा निविदा काढायची आणि भीमा सीना जोड कालव्याचं अंदाजपत्रक तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता घेऊन त्याची पण पुढच्या काळामध्ये टेंडर करून म्हणजे वडापूर बॅरेजेस असेल, देगावचा कालव्याची कामं असतील आणि भीमा सीना जोड कालवा झालं तर किमान 25,000 किमान म्हणतोय मी हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. नक्कीच बापू, शेतकरी तुम्हाला खरंच तुमचं अभिनंदन करतील आणि विशेष करून तुमच्या कष्टाला दाद पण देतील. बापू, ज्याचा ग्रामीण भागाचा काही भाग आपल्याकडे जोडला गेला, त्यात उत्तरचा जोडलेला आहे, शहरी भाग मोठ्या प्रमाणात आहे. मतदारांची जर संख्या जर बघितली ग्रामीण भागात 1.5-2 लाखाच्या आसपास, तर शहरी भाग जास्त आहे. शहरी भागासाठी आपण आतापर्यंत केलेलं काम आणि भविष्यातले प्लॅन्स आपले? मला असं वाटतं की शहरी भागाला प्रथममध्ये पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये मागच्या काळामध्ये 2014 ते 19च्या काळामध्ये डबल पाईपलाईनसाठी NTPCनं काय पैसे दिलेले होते, उर्वरित पैसे महापालिकेकडे तरतूद नव्हती, राज्य सरकारने पैसे दिले आणि सुदैवाने त्याला मान्यता मिळाली. त्याच्या निविदा पण झाल्या. परत दुर्भाग्यानं त्या निविदा वर्कआउट झालेली असताना सुद्धा दुर्भाग्यानं सरकार बदललं. सरकार बदलल्यावर ज्या निविदाधारक होता त्याची निविदा रद्द केली. रद्द करायची कारणं कळाली नाहीत, काही नाहीत. त्याची आता सखोल चौकशी चालू असेल, सोडून देऊ आपण, माझ्या ते सखोल चौकशीचा मला हे नाही. पण ती रद्द झाली. ती रद्द झाल्यावर
म्हणजे ती रद्द करून नव्या ठेकेदाराला, जे की या सरकारला सगळा पुरवठा करत होता, त्या निविदाधारकाला ह्याला टेंडर दिलं गेलं. जुन्या निविदाधारकांनी त्याच्यावरती स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला. त्याच काळामध्ये सरकार बदललं आणि आम्ही ह्याची तक्रार केली की हे निविदा रद्द का केली, रद्द केली आणि जुन्याला न देता नव्यानं दिलेले आहे. नव्यानं देत असताना त्यांची कोणतीही निविदा प्रक्रिया काढलेली नाही, रद्द करायची कारणं सांगितलेली नाहीत. तर याच ठेकेदाराला परत एकदा बोलवून टेंडर द्यावं. मग स्वाभाविकपणे त्या ठेकेदाराने कोर्ट कचेरी केलेली होती, स्थगितीची कारणं, रद्द करायची कारणं. मग त्याला सुनावणी घेऊन राज्य सरकारने तडजोड केली. त्याला थोडीशी 2.5-3 वर्ष उशीर झाला म्हणून त्याची नुकसान भरपाई दिली. ह्याच्यात थोडासा वेळ गेला, पण त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आत्ता ते जवळपास पाईपलाईनचं काम 90% पूर्णत्वास आलेलं आहे. आणि डिसेंबर अखेरपर्यंत 2024च्या डिसेंबर अखेरपर्यंत हे डबल पाईपलाईनचं काम पूर्ण होत आहे. पूर्ण झाल्यानंतर पाणी मुबलक येईल, परंतु याची साठवण क्षमता आमच्या सोलापूरला हद्दवाड भागामध्ये कमी आहे. आणि म्हणून आपण प्रस्ताव साठवण टाक्या वाढल्या पाहिजे. त्या ठिकाणी आत्ता ज्या टाक्या आहेत त्यांच्याची साठवण क्षमता आणि त्याच्यातून येणारं पाणी उच्च दाबानं पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी उच्च दाबानं पाणी मिळावं म्हणून आपण साठवण क्षमता वाढवायला लागलेलं आहे. एक 10-12 टाक्या आपण मागणी करत आहोत. पुढच्या काळामध्ये त्याच्यासुद्धा मान्यता घेऊन साठवण क्षमता वाढणार आहे. आणि मला दाव्यानं सांगतो, पुढील काळामध्ये सोलापूरकराला मुबलक आणि शुद्ध पाणी मिळायचे युती शासनाच्या वतीने मी 100% शाश्वती देतो. नक्कीच बापू, आता ग्रामीण भाग तसा पाहिला तर खूप अडवळणी बरीच गावं आहेत. आपण त्या भागातले रस्ते कशा पद्धतीने घेत, आता नुकतंच आपण एक 224 कोटीचा विकास महामार्गाची मंजुरी आणलेली आहे. या रस्त्याचा आणखी प्लॅन काय आहे आणि अगोदर काय केलेली कामं काय आहेत? पहिल्यांदा ज्यावेळेस मी लोकसेवक म्हणून झालो, जनतेने मला सेवक म्हणून संधी दिली, प्रचंड रस्त्याचं जाळं खराब होतं. म्हणजे कुठंही रस्ता चांगले नव्हते, कुठल्याही रस्त्याला जावा एकही रस्ता चांगला नव्हता. आणि मग आपल्याला मिळणारा निधी, त्या निधीमध्ये पहिल्यांदा ठरवलं की पहिल्या प्रायोरिटी आपली रस्त्याला दिली पाहिजे. कारण रस्त्याची दळणवळणाची साधनं जोपर्यंत चांगली होत नाहीत तोपर्यंत त्या गावाचा, त्या तालुक्याचा विकास होऊ शकत नाही. साधं विद्यार्थी एका गावावरनं हायस्कूलला जायचं दुसऱ्या गावाला म्हटलं तर रस्ता चांगला नसेल तर विद्यार्थीसुद्धा सायकलीवर जाऊ शकत नाही. एखादा रुग्ण, गावातला आजारी पडलेला रुग्ण मोठ्या दवाखान्याच्या ठिकाणी घेऊन जायचं म्हटलं तर तोही त्याला घेऊन जाऊ शकत नाही. शेतामध्ये पिकवलेला माल, भाजीपाला असेल, कोणताही माल असेल, तो माल बाजारपेठेला घेऊन जायचं म्हटलं तर रस्त्याचं जाळं चांगलं नसल्यामुळं शेतमाल सुद्धा शेतपर्यंत येत नव्हता. शेतीला पूरक व्यवसाय करायचे म्हटलं तर समजा दूध संकलन करायचं, तर दूध संकलन करायचं म्हटलं की वाहतूक लागते. मग दूध उत्पादन झाल्यानंतर वाहतुकीची साधने येऊ शकत नाहीत आणि मग शेतकरी सुद्धा दूध उत्पादन करू शकत नव्हता. ह्या सगळ्या ह्याचं उत्तर एकच होतं की सर्व ठिकाणचे रस्तेच झाले पाहिजे. सुदैवानं माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस होते, मी सहकार मंत्री होतो. मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं जाळं चांगलं केलेलं आहे. आणि आता रस्त्याचं जाळं चांगलं झाल्यामुळे मला सांगताना सार्थ अभिमान वाटतो. या तालुक्यातलं 2014च्या अगोदर 10,000 ते 15,000 लिटर दूध पूर्ण तालुक्यात होतं. आता लाखाच्या पुढं दूध संकलन सुरू झालेलं आहे. शेतकरी आता दूध उत्पादनामध्ये खूप मोठा अग्रेसर, आक्रमकपणे काम करायला लागलेला आहे आणि शेतीपूरक व्यवसाय वाढायला लागलेला आहे. आणि हे रस्त्याचं जाळं झाल्यामुळं आता प्रगती व्हायला लागली आहे. कुडलसारख्या ठिकाणी टाकळीवरनं कुडल 10-11 किलोमीटर अंतर आहे, पण ते 10-11 किलोमीटर अंतर पास करण्यासाठी किमान 1.5 ते पावणे 2 तास लागत होते. आता 10व्या मिनिटामध्ये टाकळीपासून, हायवेपासून कुडलला जाऊ शकतो. त्या ठिकाणी आता भक्तगणांची संख्या वाढायला लागलेली आहे. हे केवळ रस्त्याच्या जाळ्यामुळे सगळं घडायला लागलेलं आहे.
मला असं वाटतं की शेतकरी सुद्धा आता भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवत आहेत आणि भाजी पहाटेच्या वेळेला बाजारपेठेत आणून त्यांच्या बाजारपेठेत लवकर ताजा भाजीपाला सुद्धा पुरवण्याची हे सर्व करायचं म्हटलं की रस्त्याचं जाळं करावंच लागतं. आणि पहिल्या प्रायोरिटी मी दिली होती की रस्त्याचं जाळं करायचं होतं, त्याप्रमाणे रस्त्याचं जाळं केलं. आता दुसरी प्रायोरिटी माझी आहे की शिक्षण आणि इरिगेशन म्हणजे पाटबंधारे जमिनी ओलिताखाली आणणं. जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी पहिल्या ज्या तुम्हाला आत्ता सांगितलं त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यात. देगाव कॅनालचे दोन्ही टेंडर झालेले आहेत, त्याच्यामुळे धबधबी तलाव भरणार आहे, ते सगळं होणारच आहे. वडापूरचं होणार आहे, सिना भीमा. हे आता पॅरल करत असताना सगळ्यात महत्त्वाचं माझ्या तालुक्यामध्ये अडचणी आहेत ते शैक्षणिक जो साक्षरताचं प्रमाण आहे अत्यंत कमी आहे. उच्च शिक्षणाचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा दर्जेदार झाल्या पाहिजेत. जिल्हा परिषदच्या शाळा दर्जेदार झाला की म्हणजे माध्यमिक विद्यालयसुद्धा तिथं दर्जेदार झाली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाविद्यालयाचं शिक्षणसुद्धा दर्जेदार मिळावं याच्यासाठी सुद्धा शिक्षणामध्ये प्रयत्न करायचा भविष्यामध्ये ह्या प्रायोरिटी आहेत. कारण ज्या ज्या घरात शिक्षक साक्षरतेचं प्रमाण चांगलं आहे, उच्च शिक्षित जास्त वर्ग आहे, त्या ठिकाणचं कुटुंब सुद्धा चांगली झालेली आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून आम्हाला आमचे परिवार सुधारायचं असेल, आमचं गाव सुधारायचं असेल, शिक्षण हे क्रमप्राप्त आहे. नक्कीच बापू, आता एवढं सगळ्या विकासाच्या गोष्टी होत आहेत, काही गोष्टी राहून जात असतील, पण विरोधक जे जास्त करून आपल्याला भाजपाला एक जातीवादी पक्ष म्हणतोय आणि जातीमध्ये ते निर्माण करणार आणि त्याच्यातून मतं घेऊन सत्तेवर येणारा पक्ष असं म्हटलं जातं. काय सांगायला पण आहे? मला असं वाटतं की विरोधकाला कोणते विषयाला टीका करावी कारण सापडत नाही. वैयक्तिक लाभ सर्वात जास्त भाजपच्या सरकारने दिलेत. वैयक्तिक लाभ देत असताना असं कुठेही केलेलं नाही ह्या जातीला द्या, त्या धर्माला काढून टाका, ह्याला द्या. जाती धर्म कुठेही ठेवलेला नाही. उलट सर्व जातीला सामावून घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत केलेला आहे, पुढेही करणार आहे. भारतीय जनता पक्षाचं ध्येय धोरण एकच आहे, शेवटचा माणूस गरीब आहे त्याला प्रवाहात आणण्याचं काम करावं लागलेलं आहे. जे गरिबी हटवच्या घोषणा नुसत्या झाल्या, पण गरिबी हटवण्यासाठी गरिबीच्या दारिद्र्यरेषेखालच्याचे वर आणण्यासाठी कोणीही प्रयत्न झाला नाही. पण सार्थ अभिमान आहे 2014 पासून ते 24 पर्यंत या दारिद्र्यरेषेखालचा जो वर्ग होता तो जवळपास 25% ह्या दारिद्र्यरेषेखालच्या बाहेर आलेला आहे आणि ही गरिबी दूर झाली. ह्या गरिबी दूर होण्यात कुठल्या जातीचा धर्माचा विचार केला नाही, पण विरोधक विनाकारण नेरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करतात, जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की हे कुनीती आहे आणि राजकारणासाठी हे काय वापरलेलं यंत्र आहे. पण मी दाव्यानं सांगतो, व्यक्तिगत मी असेल, मी माझा पक्ष असेल, माझं नेतृत्व असेल, कधीही जातीचा विचार करत नाही. जसे की लोकसभेमध्ये सांगितलं संविधान बदलणार. संविधान जर मागच्या काळातला जर विचार केला एक आणीबाणीसारखा, काय होतं त्या संविधानाप्रमाणे आणीबाणी लादायची काय गरज होती? म्हणजे किंबहुना लेखणी स्वातंत्र्य सुद्धा त्यावेळेस काढून घेतलं होतं. हे संविधानामध्ये होतं. राज्यकर्त्याला, सगळ्या राज्यकर्त्याला जेलमध्ये टाकलं होतं, हे संविधानात होतं. संविधानचं तोडमोड हे काँग्रेसने केलेले आहे आणि परवाच्या ह्याच्यात सुद्धा संविधान बदलणार, संविधान हा नेरेटिव्ह पसरून जनतेची, सामान्य जनतेची दिशाभूल केली. माझा दावा आहे दक्षिण तालुक्यात निरीक्षर लोक का ठेवली? निरीक्षर असेल तर मागं आपल्या लोक येतात, आपण जे बोलतोय त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि मला असं वाटतं की जे सुशिक्षित वर्ग आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात. जाणीवपूर्वक काँग्रेसला एकच वाटतं, समाजामध्ये गरिबी राहिली पाहिजे, समाजामध्ये निरक्षरतेचं प्रमाण वाढलं पाहिजे, तरच ह्यांना किंमत आहे. आणि जसं जसं आता साक्षरतेचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, जसं जसं आर्थिक परिस्थिती समाजाची सुधारा लागलेलं आहे, तसं तसं काँग्रेस, महात्मा गांधीच्या स्वप्नातलं संपून टाका, आता काँग्रेस नेस्तानाबूत करा, ते आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे.
नक्कीच बापू, आता सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, एकंदरीत पक्षात सुद्धा आपलं काम चांगलं आहे, लोकांमध्ये विकासाचं काम आहे, तरीही पक्षातून विरोध होतो काय वेळेस. काही आपल्या विरोधात मध्ये काही 4-5 नगरसेवकांनी आपल्या दुसऱ्या एका व्यक्तीला शिफारस पत्र दिलं, यांना तिकीट द्या किंवा यांना उमेदवारी द्या. आपण हे अंतर्गत विरोध कशामुळे वाढताय आपल्याला असं वाटतं? एक गोष्ट आहे, देशात जशी लोकशाही चालते, खुलेआम चालते, एक भारतीय जनता पक्ष एकमेव आहे या ठिकाणी सुद्धा पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला ग्रामपंचायत सदस्य व्हायचंय, ग्रामपंचायत सरपंच व्हायचंय, जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, ग्रामपंचायत समिती सदस्य व्हायचंय, सभापती व्हायचंय, जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचंय, आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचं, मुख्यमंत्री व्हायचंय, पंतप्रधान व्हायचंय, सगळ्याला व्हायचंय. आणि एकमेव पक्ष आहे की सामान्य कार्यकर्त्याला, म्हणजे आपल्याला माहिती आहे माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी चहा विक्रेते कार्यकर्ता होते, पण या देशाचे पंतप्रधान झाले. ही लोकशाही पक्षात सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की पक्षातले विचार, मतदान म्हणजे तिकीट फायनल होईपर्यंत ते प्रत्येकाची भूमिका आहे, प्रत्येकाला उभारायचा अधिकार आहे, प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे. पक्ष सगळ्या बाजूने विचार करत असतो, कार्यकर्ते सगळ्या बाजूने विचार करतात. शेवटी ज्याला कोणाला तिकीट मिळाल हे सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र होणार आणि एकत्र होऊन काँग्रेसच्या विरोधात लढणार. आणि इथं खरी लोकशाही याच ठिकाणी बघायला मिळते, भारतीय जनता पक्षातच खरी लोकशाही मिळते. नक्कीच बापू, पण एक असं आहे, प्रत्येक आम्ही ऐकतो की सुषमा शिंदे जे माजी गृहमंत्री आहे, केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यांचं प्रत्येकाचं वक्तव्य असतं की भाजप पार्टी निवडणुकीला मला मदत करते, साथ देते. काय सांगायला शब्द? एक गोष्ट आहे की म्हणजे हा विषय शिंदे साहेबांकडून अपेक्षित नव्हता, पण आता मला तुम्ही काढलाय म्हणून मला काढावा लागतो. मी 1998ला विधान परिषदेसाठी उभारलो होतो. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची मतदार किती होते आमचे? फार झालं तर 70 मतदान होते. 302 मतं ही काँग्रेसची होती. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विभाजन झालेलं नव्हतं, पण ती एकच होती. मग मला कोणी मतदान केलं म्हणायचं? मग मला सुज्ञ नगरसेवकांनी, सुज्ञ नगराध्यक्षांनी, सुज्ञ तुमच्या सभापतींनी, सुज्ञ जिल्हा परिषद सदस्यांनी, काँग्रेसच्या अधिकृत लोकांनी केलं. इथं तसं सामान्य नागरिक तसा नसतो. सामान्य नागरिक त्याला त्यावेळेस वाटतं तो बदल करू शकतो. मला असं वाटतं की याचबरोबर 2004ला मी सामान्य कार्यकर्ता आहे. शिंदेसाहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. उज्ज्वला त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या विरोधात मला पार्टीने तिकीट दिलं, जनतेने मला निवडून दिलं. मग त्यावेळेस काँग्रेसच्या लोकांनी मदत केल्याशिवाय मी निवडून येऊ शकतो का? मला असं वाटतं की शिंदेसाहेबांनी काय म्हणावं हे म्हणजे ज्येष्ठ आहेत, मला त्यांना क्रॉस करायचं माझा अधिकार नाही, त्यांचं वक्तव्य. पण मला असं वाटतं की त्या परिस्थितीवरती लोक सहकार्य करत असतात, उमेदवार पाहत असतात, पक्ष पाहत, सगळ्या गोष्टी पाहतात, त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेत असतात. आणि मग प्रत्येकाच्या ओळखी पाळखी असतातच. त्याच्यावर मला असं वाटतं की ती ओळख आहे म्हणून एखाद्या भारतीय जनता पक्षाला बदनाम करायचं, मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला बदनाम करायच्या भानगडीत पडू नये. माझा दावा आहे, आमचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत असली कधीच भूमिका घेत नाहीत. आमच्यापुढे एकच असतं, कमळ एक चिन्ह, आणि हा देश समृद्ध हाच उद्देश असतो. त्याच्यामुळे काय बापू, एक आता नवीन एक कन्सेप्ट आपण काढलेली आहे, प्रादेशिक पर्यटन स्थळं जे काढलेली आहेत. आपण एक नुकतंच एक प्रादेशिक पर्यटन स्थळ खोडगीला सुरू केलं आहे. ती कन्सेप्ट कशा पद्धतीची आणि भविष्यात त्याचा उपयोग काय होईल सगळ्या नागरिकांना? मला नेहमी कल्पकता वेगळ्या लढवायचं काम करतो मी मग सांगितलं की भीमासेना जोड कालवा कोणाच्या मागणीत नव्हता, माझ्या आश्वासनात नव्हता, सरकारच्या आश्वासनात नव्हता, म्हणजे भाजपच्या अजेंड्यावर सुद्धा नव्हता. पण कल्पकता लढवून आपलं ते नवीन काहीतरी करतो. ज्यावेळेस मी रोजगार निर्मितीवरती विचार करतो, या तालुक्यात रोजगार वाढला पाहिजे, आणि त्यावेळेस रोजगार वाढण्यासाठी एकमेव साधन असतं म्हणजे MIDC जर झाली तर त्या ठिकाणी रोजगार मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. आणि म्हणून आपण खूप प्रयत्न करून MIDC मंद्रुपला मंजूर केली. दुर्भाग्याने ह्या काँग्रेसची नीती जी आहे, सामान्य लोकांना रोजगार मिळू दिला नाही पाहिजे, सामान्य माणूस सुधारला नाही पाहिजे, सामान्य माणूस साक्षर नाही झाला पाहिजे, ह्या भूमिकेतून वेगळा डाव रचून
वाटोळ झालं पाहिजे, हा माणूस कामाला लागला नाही पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यामध्ये निगेटिव्ह पसरून, शेतकऱ्याला काही तर चुकीची माहिती देऊन, शेतकऱ्याला उपोषणाला 200-200 दिवस बसवून ती MIDC रद्द करायला लावली. हे दुर्भाग्य आहे. आणि एक मनामध्ये एक शल्य होतं, ह्या माझ्या तरुण मित्रांनी काय करायला पाहिजे. आणि मग डोकं लढवत मला असं वाटलं की मी अनेक गावाला, जसं की चिंचणी पंढरपूर तालुक्यातलं गाव आहे, एक सामान्य कुटुंब म्हणजे तो ह्याच्यातून आलं, पुनर्वसित गाव आहे खरं म्हणजे. ते 70-80 कुटुंबाचं गाव आहे. गेल्या 5 वर्षापासून मी त्या गावावर लक्ष होतं माझं. आणि त्या गावात रोजगार जर कशामुळे वाढला असेल, त्या गावातले नागरिक 100% बाहेर कामाला जात होते. आज ते पर्यटन क्षेत्र झाल्यापासून 100% नागरिक हे गावात काम करायला. आणि तो माझ्या डोळ्यासमोर चित्र होतं. आणि म्हणून मी काय विचार केला, आता मंद्रुप MIDC हा दुष्ट काँग्रेसने जर बंद केली असेल तर ह्याला पर्याय दुसरा काहीतरी काढला पाहिजे. आणि पर्यटन क्षेत्र एक मला त्यातल्या त्या सोयीचं वाटलं. पर्यटनातून पर्यावरणावरती सुद्धा मात करू शकतो आम्ही. पर्यटनाशी हवामान, ह्या सगळ्या गोष्टी एक विरंगुळा केंद्र टाईप होऊ शकतं. पिकनिक स्पॉट सुद्धा होऊ शकतो. आणि मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की मग वेगवेगळ्या ठिकाणी मी प्रस्ताव तयार करावा. जसं की आता होडगीचं आपण पर्यटन क्षेत्र बघितलं असेल, नांदणीचं आपण डेव्हलप करायला, कुडल संगम तीर्थक्षेत्र आहे, तिथं आपण जवळपास 175 कोटीचा प्रस्ताव राज्य सरकारला दिलेला आहे. तो हाय पॉवर कमिटीकडून आपण मान्यता घेणार आहोत. याचबरोबर आता हातूरला सुद्धा तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून 5 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत. मला असं वाटतं की ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त पर्यटन स्थळ कशी वाढवता येतील. किंबहुना सिद्धेश्वर वनविहारामध्ये 9.5 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत वन विभागाकडे. आणि तिथं सुद्धा असं एक विरंगुळा केंद्र, एक दिवसभर SL-वरला मुंबईला गेल्यानंतर एक दिवस माणूस तिथं वेळ घालवू शकतो. आम्हाला सोलापूरकरांना असं ठिकाण नाही, करमणुकीचं ठिकाण नाही, विरंगुळा केंद्र कुठे नाही, असं बसण्याचं ठिकाण नाही. आणि ह्याच्यातून मग रोजगार निर्मिती होत असते. रोजगार निर्मिती आणि सामान्य लोकांना एक ठिकाण बसायला उठायला. आणि म्हणून भविष्य काळामध्ये 1-2 दिवसाची ट्रिप सुद्धा ह्या तालुक्यात कशी करता येईल. आणि मला आठवतं की आपण कधीतरी ऐकलं असं, एक इतरापेक्षा मॉडेल काहीतरी व्हावं. आणि म्हणून मॉडेलचा एक त्यातला एक प्रकार आहे. आत्ता तर खरी सुरुवात झाली. म्हणजे आज 10 वर्षामध्ये एखाद्या गावाचा, एखाद्या तालुक्याचा विकास करण्याचं पण आहे. पण ज्या गोष्टी चालू आहेत त्या एक मॉडेलच्या दृष्टीने चालू आहेत. पुढच्या काळात सुद्धा सांगतो, जास्तीत जास्त रोजगार सुद्धा याच तालुक्यात लागला पाहिजे असा माझा दावा आहे. आज आपल्याला माननीय गडकरी साहेबांनी लॉजिस्टिक पार्क मंजूर करून दिलेला आहे. होडगीला सुदैवाने पाटबंधारे खात्याने 50 एकर जागा पण आता मान्य केलेल्या आहे. मला असं वाटतं तिथं सुद्धा रोजगार निर्मितीसाठी लॉजिस्टिक पार्क तयार करून सुद्धा मला असं वाटतं असं वेगवेगळं आहे. म्हणजे लॉजिस्टिक पार्क दक्षिण तालुक्याला किंबहुना सुभाष देशमुखलाही माहिती नव्हतं. पण गडकरी साहेब आले, कधी तर त्यांच्या बोलण्यातून लॉजिस्टिक पार्क काढला तर बरं होते म्हणलं की मी तोच धागा पकडतो आणि काम करायचा प्रयत्न करतो. पुढच्या काळात सुद्धा मला चांगली माणसं भेटतील, चांगल्या सूचना देतील, चांगल्या कल्पना सांगतील. मी बी काहीतरी पाहिन, त्याच्यातून जे काय सुचत ते नक्कीच या तालुक्यासाठी नक्की कारण. आज सुद्धा माझा दावा आहे, इतर तालुक्यापेक्षा आत्ता आपली परिस्थिती सुधारायला लागलेली आहे. मला 11 तालुक्यामध्ये सगळ्यात कमी शिकलेला तालुका दक्षिण तालुका आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला तालुका हा दक्षिण आहे. पुढच्या काळात हा नक्कीच आज जो खालून पाहिला आहे तो पुढच्या काळामध्ये पहिल्या 5 मध्ये पुन्हा 3ऱ्यामध्ये असं करत, जसं देशाचे पंतप्रधान सांगतायत विकसित भारत कसा असला पाहिजे, 2047 विकसित भारत कसा असला पाहिजे, पुढच्या काळामध्ये दक्षिण तालुका सुद्धा हा विकसित कसा झाला पाहिजे हे स्वप्न ध्येय मनाशी ठेवून पुढचं काम करणार आहे. नक्कीच बाप्पा, आपल्याला म्हटलं जातं की आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की राजकारणात रस नाही पण मला विकासात रस आहे. तुमचं प्रत्येक वेळेस वाक्य असतं. मला एक सांगा, सगळ्यात एक मोठा प्रश्न आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी आहे, सोलापूर शहरासाठी आहे. उजनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि ह्या प्रदूषणासंदर्भातला मनावर सरकार विचार नाही करत. आणि तसंच प्रदूषण जे घाण पाणी आहे तेच आपण आपल्याला प्यायला येतं. ह्या संदर्भात प्रदूषणासंदर्भात काय आपण भविष्यात भूमिका असेल? तसा खूप मोठा विषय आहे तो. म्हणजे प्रदूषणाला कारणं अनेक आहेत खरं म्हणजे आपल्याला दुसरा पर्याय नाही. म्हणजे पुणे शहराची सगळी घाण त्या उजनी धरणात येते. उजनी धरणातलं पाणी आम्ही पितोय आपणच काय, पण पार धरणापासून जे खाली
भीमा नदीच्या काठाला जी गावं आहेत ती सगळी गावं पित आहेत. पण मला असं वाटतं शासन ह्याच्यावर अभ्यास करत आहे. याच्यावर नवीन तोडगा करून टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करून नागरिकाला जास्तीत जास्त शुद्ध पाणी कसं देता येईल याच्यासाठी शासन दरबारी हा मोठा विषय. नक्की मी त्याचा पाठपुरावा कारण मी पण त्याच्यातला अशुद्ध पाणी पिण्यातला मी पण एक लाभार्थी आहे आणि ही गरज आहे नागरिकाची. त्याच्यामुळं विषय चांगला आहे, पण भविष्यामध्ये ते नक्की मार्गी लागेल. बापू, मध्येच असा निर्णय झालेला होता की पुण्यातलं जेही पाणी येईल ते फिल्टर करून ते रिसायकल करून ते पाणी उजनी सोडावं, अशा पद्धतीचा काही निर्णय झालेला होता. त्याच्या संदर्भात काय निर्णय पुढे झालाय का किंवा काय? पुढचं म्हणजे मी स्वतः पाठपुरावा केला. जिथं मी पाठपुरावा केला सगळे डिटेल सांगतो, पण ह्या गोष्टीत मी पाठपुरावा करणार राज्य सरकारचा विषय आहे, अनेक गावचा विषय आहे. मला असं वाटतं की आम्ही सर्व म्हणजे पुण्यासहित आमच्या सोलापूरचे आमदार एकत्र बसावं लागणार आहे. विभागाची पर्यावरण विभाग असेल, नगरविकास विभाग असेल, पाटबंधारे विभाग असेल, या सगळ्यांना एकत्र करून निर्णय घ्यावाच लागणार आहेत. बापू, आपला दक्षिण सोलापूर सहसा हा 2 नद्यांच्या मध्ये असलेला तालुका आहे. ऊसाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारखानेही भरपूर आहेत, पण शेतकऱ्यांना वेळेवर ऊस जाणं काही शेतकऱ्यांचं म्हणणं की आम्हाला टनेजमध्ये काहीतरी कमी टनेज आमचं कट केलं जातं, असे काही आरोप होतात. ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी आपण भविष्यामध्ये काय प्लॅन केला आहे? मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी जो मुद्दा एकदम रास्त आहे, आपण काय करावं, कोणतं तरी एक गाव कुठल्या तरी एका पिकानं चांगलं प्रसिद्ध करावं, नावारूपाला यावं. ऊसाच्या बाबतीत सुद्धा माझे आग्रह आहे, सातत्यानं शेतकऱ्याला म्हणतोय, एकर वाढवण्यापेक्षा टनेज वाढवा. आज आमच्या भागामधले टनेज मला वाटते 25 ते 30 टन आहे सरासरी. मला असं वाटतं, मी सांगलीचा पालकमंत्री होतो, आष्ट्यासारखं गाव आहे तिथं, त्या ठिकाणी 100 टन काढणारे अनेक शेतकरी आहेत, एकरी 100 टन काढणार. मला असं वाटतं की ह्या तालुक्यामध्ये सुद्धा शेतीचा दर्जा, शेतीचा पोत सुधारला पाहिजे, सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, आवश्यकतेपेक्षा अति पाण्याचा वापर करू नये आणि मग जेवढं आवश्यक पाणी तेवढं वापरून टनेज वाढवण्याची अत्यंत गरज आहे. साखर कारखान्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मला ज्यावेळेस मी सहकार मंत्री होतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस तक्रारी येत होत्या वजनाच्या त्यावेळेस आपण स्क्वॉड तयार केलेले होते. ते अचानकपणे भेट देऊन वजन काट्याची तपासणी करत होते. मला असं वाटतं की ह्या गोष्टी कोणत्या होतात, ह्या गोष्टी जर कानावर आल्या तर त्यावेळेस त्यांच्यावरती लक्ष ठेवून आपण त्या संबंधित विभागाला लक्ष ठेवायला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. शेतकऱ्याचं शोषण कोणी करू नये याच्यासाठी आपण सगळेजण म्हणून प्रयत्न करायलाच पाहिजे, पण त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आपण भविष्यात आता उभारत आहे, उमेदवारी आपली आहे, आपण लोकांसमोर कोणत्या विषयात आपण काय आवाहन करणार? पहिल्यांदा मी खुलासा करू इच्छितो, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. मला तिकीट मिळणार आहे कधीच मी आजपर्यंत कधी म्हणलेलं नाही. माझ्या नशिबानं किंवा भारतीय जनता पक्षात ध्येय धोरणापारानं मी पक्षाकडे तिकीटही मागितलेलं नाही. भारतीय जनता पक्षात तिकीट मागणाऱ्याला मिळतं का नाही पक्षाच्या नेतृत्वाला माहिती, पण मी 98ला मागितलेलं नाही. 98ला स्थानिक स्वराज्यात लढलो. मी 2004ला मागितलं नाही. 2004ला लोकसभेला मला इथं सोलापूरला दिलं. मी 2009ला मी मागितलं नव्हतं, माढा लोकसभेला मला तिथं पाठवलं, मी तिथं लढलो. 2009 ऑक्टोबरला विधानसभा तुळजापूरला पाठवलं, मी तिथं लढलो, त्यावेळेस मागितलं नाही. 2014ला मला परत दक्षिणमध्ये आमच्या महाराष्ट्रात भाजप सेनेची युती तुटली, अचानकपणे उमेदवार नव्हता, तिथं जा म्हणले, तिथं लढलो. 19ला परत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं शरद पवार आले तर तुला माढ्याला लढावं लागतं. मी म्हणलं आपला जो आदेश असेल तो. शरद पवारांची उमेदवारी घोषित झाली. मला साहेबांनी बोलून घेतलं, तुला आता उभं राहायचंय, तू जरा प्रवास करून ये. मी म्हटलं जसं आपली आज्ञा. मी प्रवास करून आलो. परत प्रवास करून आल्यावर माझ्या सौभाग्यानं पवार साहेबांनी तिकीट उमेदवारी नको म्हणून सांगितलं, त्याच्यामुळं माझी उमेदवारी रद्द झाली. परत इथं 19 लढलो. आज ही माझी उमेदवारी मागितलेली नाही, मी पक्षाला मागणार नाही. पक्ष मागत करायला किती देत आहे मला माहिती नाही,
पण माझं पक्ष म्हणजे भाजप, माझं चिन्ह म्हणजे उमेदवार म्हणजे कमळ, हा माझा उमेदवार आहे. मला असं वाटतं पक्ष जो निर्णय घेईल तो मी काम करणार आहे आणि कुठं दिल तिथं लढणार आहे. जे काम सांगेल ते करणार आहे. आणि या तालुक्यासाठीच नाही, मी जिल्ह्यात सुद्धा एक समृद्ध गावाचं स्वप्न मी पाहायला लागलेलं आहे. आणि मी आज जवळपास 70-75 गावावरती लक्ष केंद्रित करून आहे. जिल्ह्यातील 70-75 गावावरती लक्ष केंद्रित आहे. कारण मला एक मॉडेल म्हणून चिंचणी पाहायला मिळालं. अशा वेगवेगळ्या तालुक्यातून मी आता गावं करायला लागलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मला ह्या जिल्ह्यानं आमदार केलंय, खासदार केलंय, मंत्री केलंय, दिलंय ती माझ्यासाठी खूप दिलेलं आहे. म्हणजे मला काय कमी दिलेलं नाही. मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी लोकप्रतिनिधी होईल म्हणून. मी कधी खासदार होईल पाहिलं नव्हतं. मी कधी मंत्री होईल पाहिलं नव्हतं. मला पक्षाने दिलं, जनतेने दिलेलं आहे. आणि म्हणून मी आता सोलापूर जिल्ह्यासाठी सुद्धा ह्या समृद्ध गावं करून, गाव जोपर्यंत समृद्ध होत नाही तोपर्यंत गावातला तरुण गावात राहणार नाही. आणि गावातला तरुण नाही राहिला तो शहराकडे येणार आहे. आणि म्हणून आता सातत्यानं प्रयत्न करतो, गेली वर्षापासून प्रयत्न करतोय ही गावं कशी समृद्ध करायची. सुदैवानं सरकारच्या योजना ह्या गावामध्ये असते तर राबवलं. आता अनेक महामंडळ आहेत, सरकारने खूप चांगल्या योजना काढल्या. ह्या महामंडळाच्या माध्यमातून अनेक विविध जाती जमातीच्या लोकांना ह्याच्यामध्ये लाभ मिळतो. 1 लाखापासून ते 15 लाखापर्यंतचं कर्ज हे व्याज परताव्याचं कर्ज आहे. आज मला सार्थ अभिमान आहे, जिल्ह्यामध्ये जवळपास 2000 मुलाला मी ह्या कर्जाचा विनियोग करून दिलेला आहे. आणि अशी 70-75 गावं काढली आहेत की त्या गावामध्ये जास्तीत जास्त ह्या महामंडळाचं कर्ज देणं, त्यांचा व्याज परताव्याचा नियमित भरून घेणं आणि त्याच्या व्याज परतावा सरकारकडून घेणं, ह्यांना स्वतःच्या पायावर उभा करणं, गावातच उभा करायचं. आणि मला असं वाटतं माझं स्वप्न एकच, या जिल्ह्यातला तरुण पुढच्या काळामध्ये रोजगारासाठी बाहेर पडून ह्याच्यासाठी अहोरात्र मी प्रयत्न करणार. नक्कीच बापूने आता सांगितलं त्याप्रमाणे की आपल्या शहरातला, जिल्ह्यातला तरुण हा बाहेर जाऊ नये, त्यासाठी रोजगार आपल्या इथं उत्पन्न झाले पाहिजेत. अशा पद्धतीने भविष्यात विकासासंदर्भातलं काम करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. नक्कीच त्याला आपण सगळ्यांनी मिळून पाठिंबा देऊयात, त्यांना यश देऊयात आणि नक्कीच त्यांचं जे कार्य आहे ते कार्य आपल्या सगळ्यांना लाभो यासाठी आपल्याला त्यांच्या पाठिंबा आपल्याला उभारावं लागणार आहे. असेच मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीला आपल्या जनक्रांती न्यूजकडून शुभेच्छा देतो. बापू नमस्कार, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. नमस्कार. जनक्रांती चॅनलचे मी मनापासून आभार मानतो की या निमित्तानं समाजापुढं मला बोलायची संधी दिली. मला काहीचं तोडकं मोडकं विचारलं, माझ्याकडून तोडके मोडके उत्तरं गेली. काय माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याची दिलगिरी व्यक्त करतो. आणि काही सूचना असतील सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या काही सूचना असतील तर नक्की आपण माझ्या कार्यालयात या. मी तुमच्या सूचनाचा स्वीकार करतो आणि त्या सूचना, त्याचं पालन पुढच्या काळामध्ये तुमच्या सहकार्यानं 100% सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी झटतो. एवढंच मी तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं सांगतो. दिवाळीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद बापू, धन्यवाद.